या अल्लाह, हमरा के इतनी हिम्मत अता कर कि हम एक अच्छी अम्मी बने के फर्ज अदा कर सकी। गेले कित्येक वर्ष आपल्या शत्रू राष्ट्रांनी युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतलेल्या भारतीय जवानांना अखेर मुक्त केलेलं आहे। या जवानांची यादी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या ऑफिसला पाठवण्यात आलेली आहे। कित्येक वर्षांनी आपल्या जवळची व्यक्ती भेटणार आहे या बातमीने जवानांच्या नातेवाईकांमध्ये आनंद पसरलेला आहे। तेव्हा सविस्तर माहिती मिळवण्यासाठी त्वरित संपर्क साधा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या कार्यालयामध्ये। साक्षी, देवयानी, मकरन, देव, अगं आहेत कुठे सगळे? हो, या वेळेला आपल्या दोघींशिवाय कुणी घरात नसतं हे माहिती ना तुम्हाला। कशाला हाका मारताय? अगं आता टीव्हीवर बातमी सांगितली, पाकिस्तानातल्या भारतीय युद्ध कैद्यांना सोडतायत म्हणे। असेल मग? तू जरा भाजी फोडणीला टाकतेस, मी कर्नल साहेबांकडे जाऊन येते। हा, अहो कशाला धावपळ करताय? काहीही निष्पन्न होणार नाही। इतक्या वर्षाच्या अनुभवातून काहीतरी शिकला असाल असं वाटलं होतं, पण नाही। जाऊ दे, मी तरी तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? मला वाटतं आपण या विषयावर नंतर बोलूया। अहो चप्पल तर घाला। झालं, एका पळपुट्या माणसाच्या मागे पळण्यात काय अर्थ आहे? कधी कळणार या बाईला? अगं 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 प्रतीक्षा, अगं एवढ्या उन्हाचे कुठं निघालीस? ते अन्वाणी पाहिजे? हो, नाही तर टीव्हीवर बातम्या सांगितलं ना, आता युद्ध कैद्यांना पाकिस्तानात सोडणार आहेत। मी आता ऐकलं, हो, म्हटलं आता जाऊया। जयाला कर्नल साहेब एकटीच कुठे निघालीस तू? तू चल, ही रिक्षा आहे ना। नाही, आता साक्षी पण नाही, मी देव पण ऐकणार नाही। नाही। चल चल। आई, आई, नशीब तू तरी इथेस। ए काकू, आई कुठे गेली ग धावत पळत? आता मी माझ्या तोंडाने कशाला बोलू? आत्ताच टीव्हीवर सांगितलं ना, युद्ध कैद्यांना म्हणे सोडणार आहेत। काय सांगतेस काय? खरंच? घ्या, आता तू सुद्धा उसासे टाकून वाट बघत बसणार आहेस की काय? देवयानी, काही गोष्टी डोकं शाबूत ठेवून स्वीकारायच्या असतात। एवढं साधं तुला कळत नाही म्हणजे कमाल आहे। अगं घ्या, आता ही सुद्धा गेली। देवाने ना माणसं वेचून वेचून ही फॅमिली बनवली। तळोबा, तळोबा ऐकलंस? आई आर्मी कॅन्टॉनमेंट मध्ये गेली आहे। हरवलेल्या सैनिकांची बातमी आली होती टीव्हीवर आणि कदाचित बाबा तिथे आहेत। आई त्यांना भेटायला गेली आहे। आज आज कितीतरी वर्षांनी आई बाबा एकमेकांसमोर येणार आहेत। आईच्या आनंदाला पारावरच नसणार आहे आणि बाबा बाबांच्या तोंडून ते शब्दच फुटणार नाहीत। दोघं एकमेकांना अगदी डोळे भरून बघतील। बातम्यात सांगितलं ना, त्यामुळे असं वाटतं नक्की काहीतरी कळेल। म्हणजे विचारायला तर हवं ना, त्यांना विचारू आपण। काळजी करू नकोस, भेटले म्हणजे बरं होईल। मी हे आणलाय फोटो वगैरे, आणि हे बघा, मला बोला मॅडम। मला कर्नल साहेबांना भेटायचंय। चला। मी कर्नल साहेबांना बोलून येतो।
किती वर्ष झाली आई एकाच आशेवर जगते की कधीतरी बाबा तिच्या समोर येतील सुखरूप. अरे वहिनी नमस्कार. बसा बसा. हॅव अ सीट. वैद्यसाहेब, आत्ताच बातम्यांमध्ये ऐकलं, शत्रू राष्ट्रांनी भारतीय युद्धकैद्यांना भारतात परत पाठवलंय. निदान यावेळी तरी यांचा शोध लागेल ना नक्की? तुम्ही जरा चौकशी करून सांगता का? मेजर मृत्युंजय देशाच्या बॉर्डरवर लढताना अचानक गायब झाले. या घटनेला आता 13 वर्ष झाली. 13 लॉंग इयर्स. त्यानंतर ह्याचे कुठचेही डिटेल्स आपल्या रेकॉर्डला नाही. आणि तशीही ही इन्फॉर्मेशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडेच मिळते. वैद्यसाहेब, तुम्ही यांचे मित्र आहात. तुमच्याकडून काहीतरी मदत होईल म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे. आणि साहेब, आम्ही बऱ्याचदा ऐकले की कितीतरी वर्ष गायब असलेले सैनिक आपल्या माणसांना येऊन भेटलेत. डेफिनेटली माझ्या समोर झालंय मेनी टाइम्स. मग कुठे कळेल आम्हाला? सांगा ना, म्हणजे तुम्ही सांगाल तिकडे जाऊ आम्ही. वहिनी, मेजर मृत्युंजय माझाही चांगला मित्र होता. आय मीन आहे. प्लीज गिव मी सम टाइम. मी आलोच. आमचं घर, आमचं अंगण, बाबांचं हसणं, बाबांचं बोलणं, बाबांचं वागणं, बाबांचं वावरणं या सगळ्यांनी भरून जाणार आहे. दादूंचेही डोळे भरून येणार आहेत. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावताना आईने केलेली प्रार्थना आज पूर्ण होणार आहे. आईची प्रतीक्षा आज संपणार आहे. बाबा आज घरी येणार आहेत. आमचं घर, आमचा परिवार आज पूर्ण. नेहमीसारखी आईच्या पदरी निराशाच. जेव्हा जेव्हा आई अशी धावत वेड्यासारखी बाबांना भेटायला गेली ना, तेव्हा तेव्हा ती निराश होऊनच परत आली आहे. वैद्यसाहेब, वहिनी, तळोबा प्लीज, आज तरी तुझ्यावरचा माझा विश्वास सार्थ होऊ दे. प्लीज तळोबा, बाबांना परत येऊ दे. मला आईच्या चेहऱ्यावर खळखळणाऱ्या झऱ्यासारखं हसू बघायचंय. प्लीज प्लीज तळोबा, प्लीज बाबांना परत येऊ दे. प्लीज. मेजर मृत्युंजयांचं नाव त्या लिस्टमध्ये नाही. प्रतीक्षा, Superb. Mind-blowing. Fantastic.
फॅन्टास्टिक. तुमचं डिझाईन आम्हाला पसंत आहे. थँक्यू सर. पण सर, जर तुम्ही मला ती जागा एकदा दाखवली ज्याच्यावर आपल्याला स्ट्रक्चर उभं करायचं आहे, तर ह्यापेक्षाही अधिक चांगला प्लॅन मी तयार करू शकतो. नॉट अ बॅड आयडिया. नॉट अ बॅड आयडिया. म्हणी त्यांना जागा दाखवायची एकदा व्यवस्था करा. एकदा कशाला आजच जाऊया. आत्ता आज रविवार पण आहे, शाळेला सुट्टी असेल, शांतपणे जागा बघताय. शाळा का तुमची काय हरकत? आम्हाला असं वाटतं की मॉलचं काम सुरू करण्यापूर्वी जागेवर जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करणं फार आवश्यक आहे. कामाची सुरुवात आम्हाला लवकरात लवकर व्हायला हवी. पण राजे, भैया साहेबांना विचारल्याशिवाय नाही, म्हणजे त्यांनी कुठलंही पाऊल उचलायला परवानगी दिलेली नाहीये. म्हणी भैया साहेबांची विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या निर्णयासाठी आम्ही थांबू शकत नाही. हो राजे, पण ते काहीतरी विचार करूनच पावलं उचलत असतील. पण आम्हाला त्यांच्या गतीने काम करणं मंजूर नाही. आम्हाला एक कळत नाही की या कामासाठी एवढा विलंब का लागतोय. सोन्याची खाण असलेली ही जमीन शाळेसारख्या टुकार गोष्टींसाठी का फुकट घालवत आहे? शाळा आपण दुसरीकडे हलवूया हे तुम्ही समजून का नाही सांगत भैया? त्यापेक्षा आतताईपणे काम न करता सबुरीने काम करण्याचा सल्ला का नाही देत त्यांना? म्हणे मी विचार करतो म्हणून सांगितलं होतं ना. मग पुढचं पाऊल का उचललं तुम्ही? रणवीर राजे शिर्केंच्या शब्दावर विश्वास नाही तुमचा? भैया साहेब, आम्हीही कोणाला तरी शब्द दिला आहे आणि आमच्या शब्दाला तुमच्या लेखी काहीच किंमत नाही. वेळ हातातून निसटून जाते आणि आम्ही निष्क्रियपणे बसलो. भैया साहेब, आम्ही फक्त आपल्या निर्णयासाठी थांबलोय. फक्त आपल्या निर्णयासाठी. पण आमच्या सबुरीलाही काही मर्यादा आहेत. उतावीळपणापेक्षा सबुरीचं फळ जास्ती चांगलं असतं आदित्यराजे. भैया साहेब, आपली जमीन ताब्यात घ्यायला कशाला हवी आहे सबुरी? तरी बरं झालं तो प्रभाकर ते बिडिंग हरला, नाहीतर इतक्या महत्वाच्या प्रॉपर्टी विषयी आम्हाला कधीच समजलं नसतं. भैया साहेब, आमचं मॉलचं स्वप्न पूर्ण होणं अगदी नजरेच्या टप्प्यात आलंय. मुळात तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही शाळेची जागा पसंत केली ते आम्हाला पटलेलं नाही. केवळ तुमच्या हट्टापायी आम्ही काही प्रयत्न करतोय तर त्याच्यात पाणी फिरवू नका. आमचा हा हट्टासाठी हट्ट नाहीये भैया साहेब, आणि तुम्ही हे जाणता. तरीही ती जमीन तुम्हाला हवी असेल तर आम्ही सांगतो तसं वागावं लागेल, आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे. तुमच्या आणि आमच्या वेगात खूप तफावत आहे. आम्हाला आमचा प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करायचा भैया साहेब. योग्य वेळी तो सुरू होईलच, पण त्यासाठी आम्ही सांगतो तसं वागावं लागेल. बोला, आहे मंजूर? मंजूर. हे बघा आदित्यराजे, स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के स्मृती विद्या मंदिर आमच्या दृष्टीने मामूली शाळा. आमच्या लेखी तिची काही किंमत नाही आहे, पण D.V. देशमुखांकरता ती सर्वस्व आहे. आणि तुम्ही जरी त्यांना कसपटा समान मानत असाल ना, तरी ती एक मोठी हस्ती आहे. आमच्या एक लक्षात येत नाही भैया साहेब. एकीकडे तुम्ही आम्हाला शाळेची जागा मिळवून देण्याचा शब्द देताय आणि त्याच वेळेस तुम्ही त्या D.V. देशमुखचे गोडवे गाताय. भैया साहेब, आमच्या मनातनं संभ्रम निर्माण झालाय. काम तडीस नेण्यासाठी तुम्ही घेत असलेली टोकाची भूमिका आणि आम्ही दाखवत असलेला संयम याच्यातली ती दरी आहे जिला तुम्ही संभ्रम म्हणता. ही दरी दूर करायची असेल तर आमच्यावर विश्वास दाखवा आदित्यराजे.
थोडस करू. आई बास आता. आई अगं इतकी वर्ष झाली आहेस, इतकी वर्ष तू धीरानं राहिली आहेस. तुझा विश्वास जरा सुद्धा कमी झाला नाहीये. जेव्हा जेव्हा आम्ही म्हणालोय की बाबा परत येणार नाही, तेव्हा तेव्हा तू आम्हाला समजावलंयस की नाही बाबा नक्की परत येणार. मग आई आज काय झालंय? अगं आपला संयम आणि विश्वास याला अंत असतो ग देव. कधी कधी वाटतं हा संयम आणि विश्वास आपल्या मनाचा भ्रम तर नाही ठरणार. बाई ग, असा विचार नको करूस. अगं तुझा विश्वास कधीच भ्रम ठरणार नाही. गोदा काकू, कुठून तरी आतून कधी मनाच्या तळातून असा आवाज येतो, देव साक्षीचे बाबा आम्हाला असं धोका नाही देणार. आज ते नाही आहेत, पण म्हणून आयुष्याच्या शेवटापर्यंत मला असे एकटीला सोडून ते नाही जाणार. याच आई, तुझ्या मनातल्या याच आवाजाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अगं प्रतीक्षा, आमच्या सर्वांच्या मनात हेच आहे. आपला जया परत येणार आहे, देवू साक्षीचे बाबा परत येणार आहेत. अगं तुझा नवरा परत येणार आहे. आणि वहिनी, आम्ही सगळे तुमच्या सोबत असताना तुम्ही स्वतःला एकटं का समजताय? मला विचार बेटा, मी माझ्या मनात किती वादळ कोंडून ठेवलंय ते. जय माझा मुलगा आहे ग. मलाही वाटतं की त्यानं परत यावं. जरा कुठं खुट्ट वाजलं तरी मला वाटतं तो चालाय परत. रस्त्याने जात असलो ना तरी माझी नजर भिरभरत त्याचा शोध घेत असते. आयुष्याच्या या उतार वयात मला वाटत नसेल की त्यानं मला आधार द्यावा. पण हा स्वार्थी विचार बाजूला करून मी फक्त एकच विचार करतो. नव्हे, एकच माझ्या मनात येतं की माझा मुलगा कर्तृत्ववान आहे, कर्तव्यनिष्ठ आहे. आपल्याला वाटतं, फक्त आपल्याला, आपल्या कुटुंबाला वाटतं की आपल्याला त्याची गरज आहे. त्याही पेक्षा जास्त त्याची गरज या देशाला आहे. आणि म्हणूनच तो आपल्यापासून लांब आहे. त्याचं येणं आपल्यासाठी आनंददायी आहे, पण त्याचं न येणं हे सुद्धा तितकंच सार्थकी आहे.